तर आज आपण आलो आहोत एकदम अस्सल खेड्या गावामध्ये। आज आपण ना शहरात आहोत ना आपण आपल्या कॉलेजमध्ये आहोत, तर आज आपण बाहेर आलो आहोत। तर बघा आज ह्या व्लॉगमध्ये काय काय होतं आहे आणि कसं प्रकारे आपण हे खेडं फिरतोय आणि काय काय एन्जॉय करतोय, तसं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आहे की आपण इथे का आलेलो आहोत। तर पहिले ब्लॉग पूर्ण बघा, बाकी सगळं कळेलच। तर गावामध्ये आल्या आल्या या महाराजांनी आपलं स्वागत केलं। तसं वाटत तर नाही त्याने आपलं स्वागत केलं आहे, पण तरी पण आपण समजून घेऊया ते आपल्याला दिसलेले आहेत। तर आपण इथं आलो आहोत, एकदम महत्त्वाचं कारण आहे, पुढे कळेल। पहिलं तुम्ही ही मज्जा बघा, प्युअर गावरान वातावरण आहे, एकदम प्युअर खेडं ज्याला म्हणतात ना, ते हे खेडं गाव आहे। हे बघा कसे आराम करतायत आपल्या मैत्रिणी। तशी माझी मैत्रीण याच्यामध्ये नाहीये आणि हा कुत्रा खाऊन आमच्याकडे येतोय, काय माहित मला हे कळत नाही। आम्ही काय करत नाही बाबा, तुला आरामशीर आराम कर। या पोरींना देऊ नका बर का बोरं बिरं, यांच्या आवाज बसतात। नेड बघ ना एकदम खेड्यासारखं काय। हे लहान लेकरं आहेत गावातले। अरे ब्लर ही आमची मैत्रीण काय म्हणते, तिचं पण तिथं जागा आहे बरं का, त्या तिथं पण ही बसतच नाही। तिला म्हणलं तू माझ्यासोबत शिक, व्यवस्थित शिक्षण कर, म्हणजे तू काहीतरी साहेब बनशील, सॉरी साहेबीन बनशील। थांबे भागी हो भागी चली जा रही माजरी कधी पाहिलं नाही का? मांजर नाही, चित्ता चित्ता छोटा चित्ता कुठे गेला? स्पेशल आपल्या नाटकासाठी नवीन कपडे। काय ग कितीला आहे तू? माझं कॅमेरा असं वर पकडावं लागेल म्हणतो दिसशील। तिसरी तुमच्या कितीपर्यंत शाळा आहे? 10वी पर्यंत का 5वी पर्यंत आहे ना? त्यांना सांग बरं, आमच्या इथं झाली मला 10वी पर्यंत शाळा। तुम्ही कोणतं नाटक सादर करताय? हा तिकडे कुठे हे मंदिर आहे का? ओके ओके। तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक कॉलेजमध्ये NSS हा एक ग्रुप असतो, तर आपल्याही कॉलेजमध्ये NSSचा एक ग्रुप आहे। तसंच आपल्याही कॉलेजमध्ये NSSचा एक ग्रुप आहे, सगळे विद्यार्थी त्या ग्रुपचेच आहेत। तर उपक्रम असा होता की आपल्याला खेडेगावामध्ये जाऊन शिक्षणाचं महत्त्व सांगायचं होतं। ज्या गावांमध्ये 10वीपर्यंत शाळा नाही आहे किंवा मग जे मुलं शाळेपासून वंचित राहत आहेत त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं होतं। तर त्यासाठी आपण इथे ह्या गावामध्ये आलो होतो आणि हे गाव खरंच खूप साधं सरळ आणि खूप चांगले असे लोक होते। म्हणजे आम्ही नवीन होतो तिथं, पण आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही त्या गावामध्ये नवीन आहोत। तर आपले जे ड्रामाचे काही विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त काही तासांमध्ये हे एक नाटक, एक छोटंसं काय पथनाट्य म्हणता येईल, ते बसवलं होतं सरांच्या मार्गदर्शनाखाली। तर ते आपण इथं प्रेझेंट केलं आणि सर्व गावामधल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं। तर हेच कारण होतं की आपण आज इथे ह्या गावामध्ये आलो होतो। तर बघा हे दादा ते कसे प्रेझेंट करतायत ते। उठगड्या जागा हो, उठगड्या जागा हो, उठगड्या जागा हो। ताईबाई अक्काबाई ऐकून घ्या, ताईबाई अक्काबाई ऐकून घ्या, ताईबाई अक्काबाई ऐकून घ्या, ताईबाई अक्काबाई ऐकून घ्या। आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या, आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या, आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या, आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या। मंडळी पप्पा कुठे गेले तुम्ही? अहो कोण गेला ना? काय 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 यार दिक्की आगे क्लियर नाही बोली क्लियर काय करा या माणसाला आज काय करा याला बघा मला बोलते ना नवरा ना होय ला वाटते का माय बाबा शिकलो का तुला माया मारा जायचं काम नाही सांगू ठेवते हो मंडळी काय बोलते हे पाय नवीन बायको आहे मला आणि करून बोलती संस्कार संस्कृती नावाची कोण काय
काय बापा हे शिकलं मला सांगितलं माझा बापा जायचं नाही म्हणून. जाऊ काय झालं ते झालं काय जेवायला काय खायचं काय नाही बाबा येऊ नये. हो काय काय करावं माझ्या बापाला. अरे हाय का घरात काय तरी काय? आता कसं होणार आपलं? कशाचं गट? अगं आपल्या गावात पाठीपर्यंत शाळा आहे. पण आपल्याला कुठं शिकायचं आहे? हा तर मग? अगं बाई पप्पा म्हणतात की पाठी झाली की लग्न करून टाकू तुझं. मी नाही म्हणलं. मी म्हणलं शिकायचं काय म्हणलं मला पुढं. असं कसं लग्न करून टाकायचं काय? शिकायचं म्हणलं मला. नाही म्हणून लागले मी पप्पा. असं म्हणजे होते पप्पा. नाही पप्पा तर मला म्हणले की संभाजीनगरमध्ये शाळेत टाकू तुला. ते काय ते हॉस्टेलमध्ये. हॉस्टेलमध्ये? आणि एकटी राहणार होतो हॉस्टेलमध्ये. मग शिकायचं मला. तेवढं तर करायला लागेल ना. बरं बाई तुझं. तुमच्याकडे काय पैसा? आमच्याकडे काय? आला पाऊस आला की तर चांगलं आहे. काय तर गेलं सगळं उगत. करा लेकरं. करा लग्न आणि बसा लेकरं सांभाळत. चला. तर अशा प्रकारे आपला आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.